चंदगड तालुक्यातील गुळम येथील मत्स्य व्यवसाय प्रकल्पासाठी सन 1991 मध्ये संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा संपूर्ण मोबदला, पर्यायी शेतजमीन अथवा मूळ जमीन परत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी गुळम येथील बाधित शेतकऱ्यांनी आज चंदगड इथं जिल्हाधिकारी दौऱ्यावर आले असताना ताफा अडवत आपलं गाऱ्हाणं मांडलं, तसंच सविस्तर निवेदन सादर केलं। यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण तसंच संबंधित अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। निवेदनात म्हटलेलं आहे, मौजे गुळम येथील गट क्रमांक 30, 124 आणि 125 मधील शेतजमिनी शासनानं सन 1991 मध्ये मत्स्य व्यवसाय प्रकल्पासाठी संपादित केल्या। या संपादनामुळे अनेक शेतकरी कुटुंब 100% भूमिहीन झाली असून त्यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेली शेतीच हिरावली गेली आहे। मात्र 3 दशकाहून अधिक काळ उलटूनही अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण आणि योग्य मोबदला मिळालेला नाही। तसंच पर्यायी शेत जमिनी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नसल्यानं त्यांच्या समोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। बाधित शेतकऱ्यांनी गेल्या 30 वर्षापासून शासन आणि प्रशासनाकडे सातत्यानं निवेदनं, अर्ज आणि पाठपुरावा केला, तरीही त्यांच्या न्याय मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। शासनानं या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सर्व बाधितांना न्याय द्यावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात शासनाकडे 4 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। संपादित जमिनीचा संपूर्ण आणि योग्य मोबदला तात्काळ अदा करावा। सर्व बाधित शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शेतीयोग्य पर्यायी जमीन द्यावी। ते शक्य नसल्यास संपादित जमीन मूळ मालकांना परत करावी। तसंच संपूर्ण जमीन संपादन प्रकरणाची चौकशी करून बाधितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी शासनाला 3 महिन्यांचा अल्टिमेटम देत या कालावधीत लेखी आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन आणि तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही दिलाय। या निवेदनावर गुंडू रुपाना दळवी, जयश्री शिवाजी दळवी, रामा बडकू डोंगे, जनाबाई विठ्ठल गोंडे, सठू चांगू गोंडे, लक्ष्मण चांगू गोंडे, कृष्णा राम दळवी, अंकुश नारायण दळवी, गुणवंती बडकू गवस आणि चांगू यशवंत गवस या बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। समस्त गुळम ग्रामस्थांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासनानं आता तरी संवेदनशील भूमिका घेत बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होते।